नमस्कार. मुलाखत कशी घ्यावी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करणार आहोत. एका मुद्द्याद्वारे ही मुलाखत कशी घ्यावी याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. प्रथम आपण प्रस्तावना घेऊ आणि नंतर एका मुद्द्याद्वारे ही मुलाखत कशी घ्यावी ते आपण समजून घेऊ. मुलाखत घेताना आपल्याला सर्व कळालं पाहिजे, सर्व समजलं पाहिजे, सर्व ज्ञात झालं पाहिजे. मुलाखतीचं पूर्ण ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. प्रथम स्वतःला मुलाखत कशी घ्यावी याचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे. कोणत्या बाबतची मुलाखत घ्यायलो, कोणत्या विषयाच्या आधारे मुलाखत घ्यायलो, कोणाची मुलाखत घ्यायलो, कोणत्या कारणाच्या आधारे या कोणत्या विषयाच्या आधारे आपण मुलाखत घेत आहोत याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. आणि जो विषय त्याने निवडला असेल, ज्या विषयाची तो मुलाखत घेत असेल त्या विषयाचं पूर्ण ज्ञान त्याला असलं पाहिजे. कोणते प्रश्न विचारावेत, काय विचारावं, कशाच्या आधारावे प्रश्न विचारावेत, कोणत्या विषयाच्या आधारे प्रश्न विचारावेत याचं पूर्ण ज्ञान मुलाखत घेणाऱ्याला असलं पाहिजे. उठलं की सुटलं मुलाखत घेता येत नाही. म्हणून मुलाखतीचं पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. मध्येच अडथळा येऊ नये, मध्येच पचकाव होऊ नये, मध्येच हिचकाव होऊ नये. म्हणून मुलाखतीचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे, परिपूर्णता असली पाहिजे. म्हणून मुलाखत घेण्याच्या अगोदर सर्व तयारी करा. सर्व तयारी करावी लागते. सर्व तयारी करूनच, सर्व नियोजन ठरूनच, सर्व गोष्टीची जडणघडण करूनच मुलाखत घ्यावी लागते. कोणत्या विषयाच्या आधारे मुलाखत घेत आहोत, या कोणत्या व्यक्तीची मुलाखत घेत आहोत, कोणाची मुलाखत घेत आहोत याचं परीक्षण करणे आवश्यक आहे, निरीक्षण करणे आवश्यक आहे. म्हणून मुलाखत घेताना सर्व गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण मुलाखत घेणे म्हणजे त्या व्यक्तीचा सर्व परिचय करणे होय. त्या व्यक्तीची सर्व माहिती, त्या व्यक्तीचं सर्व गोष्टीची माहिती, त्यांचा परिचय, त्यांचं कार्य, त्यांचं गुणगान, या सर्व बाबीची मीमांसा त्याच्यात येते. म्हणून सर्व गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे, सर्व बाबीची माहिती असणे आवश्यक आहे. समजा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे तर तुम्हाला सर्वप्रथम त्या व्यक्तीबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. थोडक्यात तरी माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नसेल तर मात्र मुलाखत घेणे कठीण आहे. म्हणून कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घ्यायची असेल, कोणाची मुलाखत घ्यायची असेल, या कोणत्या विषयाच्या बाबतीत मुलाखत घ्यायची असेल तर तुम्हाला परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. विषय कोणता आहे, व्यक्ती कोणता आहे, कोणते प्रश्न विचारायचे आहेत, या सर्व बाबीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर मुलाखत घेता येते. आणि मुलाखत घेताना मन धीट पाहिजे, चातुर्य पाहिजे, कौशल्य पाहिजे, चांगली गुणवत्ता पाहिजे, धाडस पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे. तसेच ज्ञान पाहिजे, माहिती पाहिजे, तयारी पाहिजे. तर मुलाखत घेता येते, आणि त्या घेता येत नाही. म्हणून मुलाखत घ्यायची असेल, कोणाची मुलाखत घ्यायची असेल तर मात्र धाडस असणे आवश्यक आहे, दृढपणा असणे आवश्यक आहे. तसेच प्रश्न निर्माण करता आले पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजे. कोणत्या विषयाच्या आधारे प्रश्न विचारावेत, कोणता विषय आहे, कोणती बाब आहे, त्या विषयाच्या आधारेच
प्रश्न विचारावेत, विषय कोणता आहे आणि कोणते प्रश्न आहेत आणि प्रश्न कसे विचारायचे याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून मुलाखत घेताना सर्व बाबीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, सर्व माहिती असणे आवश्यक आहे. प्रश्न कसे विचारावेत हे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रश्न तयार करता आले पाहिजे. ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या बाबतीचे प्रश्न लगेच तयार असले पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची असेल तर त्यांना कोणत्या विषयाची मुलाखत घ्यायची आहे, शेतीतल्या कोणत्या विषयाची मुलाखत घ्यायची आहे, शेतकऱ्याच्या कोणता विषय आहे, पिकाविषयी मुलाखत घ्यायची असेल, या त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी मुलाखत घ्यायची असेल, या कोणत्या कारणाची कोणत्या विषयाची मुलाखत घ्यायची असेल याचं ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि तिथे लगेच आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजे आणि ते प्रश्न त्यांना विचारता आले पाहिजे. एवढं धाडस आणि एवढं धीटपणा असला पाहिजे. एकदा एखाद्या डॉक्टरची मुलाखत घ्यायची असेल, एखाद्या वकिलाची मुलाखत घ्यायची असेल, एखाद्या मंत्रीची मुलाखत घ्यायची असेल, एखाद्या पंतप्रधानाची मुलाखत घ्यायची असेल, या कोणाची मुलाखत घ्यायची असेल, या झोपडीत राहणाऱ्या एखाद्या गरीब माणसाची मुलाखत घ्यायची असेल तर त्याबाबतची तयारी करावी लागते, त्याबाबतचं नियोजन करावं लागतं. त्यांना कोणते प्रश्न विचारायचे, त्यांना काय विचारायचं, कशावर मुलाखत घ्यायची, कोण्या गोष्टीच्या आधारे, कोणत्या विषयाच्या आधारे मुलाखत घ्यायची याचं ज्ञान असणे आवश्यक आहे. ही माहीत असणे आवश्यक आहे, हे जाणीव असणे आवश्यक आहे. कोणाची मुलाखत घ्या, परंतु आधी तयारी करा, नियोजन करा, व्यवस्थितपणा ठेवा, नीटनेटकेपणा ठेवा, तर आपल्याला मुलाखत घेता येते आणि त्या घेता येत नाही. म्हणून मुलाखत घेण्यासाठी आपल्याजवळ ज्ञान असलं पाहिजे, आपल्याजवळ संयम असला पाहिजे, आपल्याजवळ सहनशीलता असली पाहिजे, आपल्याला आवड असली पाहिजे, गोडी असली पाहिजे, जिथं चिकाटी असली पाहिजे, इच्छा तयारी असली पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, विनम्रता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे. या सर्व गोष्टी असल्या पाहिजे तर चांगल्या रीतीने मुलाखत घेता येते, उत्कृष्ट रीतीने मुलाखत घेता येते. कारण मुलाखत घेण्यासाठी आपण सर्व बाबतीत सर्व गोष्टीत तयार असलं पाहिजे. मुलाखत घेण्याच्या अगोदर आपली सर्व तयारी असली पाहिजे. आपण सर्व बाबतीत तयार असलं पाहिजे. आपलं नियोजन योग्य असलं पाहिजे, व्यवस्थितपणा पाहिजे, पद्धतशीरपणा पाहिजे, कौशल्य पाहिजे, आपल्या शब्दावर मर्यादा पाहिजे आणि योग्य चांगले नियोजन पाहिजे. तरच आपल्याला मुलाखत चांगल्या रीतीने घेता येईल, उत्कृष्ट रीतीने घेता येईल. म्हणून मुलाखत घेताना लक्षात ठेवा, तयारी करणे गरजेचं आहे, नियोजन ठेवणे गरजेचं आहे, व्यवस्थितपणा ठेवणे गरजेचं आहे, नीटनेटकेपणा ठेवणे गरजेचं आहे, सर्व तयारी करणे गरजेचं आहे, कौशल्य असणे गरजेचं आहे, सर्वबाबतची माहिती असणे गरजेचं आहे आणि मुलाखत कशी घ्यावी याबाबतचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शिस्त असणे आवश्यक आहे, शिस्तता असणे आवश्यक आहे, योग्यता असणे आवश्यक आहे. योग्यता असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, चांगुलपणा असला पाहिजे, चांगल्या गुणाची सांगड असली पाहिजे, तरच मुलाखत घेता येते. चांगल्या रीतीने उत्कृष्ट रीतीने मुलाखत घेता येते. म्हणून मुलाखत घेण्याचे जे गुण आहेत, जे वैशिष्ट्य आहेत, ती सर्व आपल्याकडे असली पाहिजे. समजा तुम्ही एखाद्याची मुलाखत घेण्यासाठी गेले आणि जर तुम्हाला प्रश्नच विचारता येईना,
तुम्हाला ती भीती वाटत असेल, या तुमच्यामध्ये धीटपणा नसेल, या साहस नसेल, या धाडस नसेल, कोणते प्रश्न विचारावे, काय विचारावे, कशावर मुलाखत घ्यावी, कोणत्या विषयाच्या आधारे मुलाखत घ्यावी, याचं जर ज्ञान नसेल, याचं जर कौशल्य नसेल आणि मुलाखतीचे पूर्ण ज्ञान नसेल, तर तुम्ही मुलाखत घेऊ शकत नाही आणि तुमचा मध्येच पचका होतो, भिचका होतो. म्हणून मुलाखत घेण्याच्या अगोदर सर्व तयारी करा, सर्व नियोजन ठेवा, पद्धतशीरपणा ठेवा, व्यवस्थितपणा ठेवा, धाडस ठेवा, साहस ठेवा. आधी मनाची तयारी करा, नियोजन ठेवा, सर्व माहिती गोळा करा आणि सर्व पूर्ण तयारी करूनच तुम्ही मुलाखत घ्यायला जा. कारण सर्व बाबीची तयारी असली पाहिजे आणि मुलाखतीचं ज्ञान असलं पाहिजे. मुलाखत कशी घ्यावी, कशा प्रकारे घ्यावी, कोणते प्रश्न विचारावेत, नियोजन कसे ठेवावे, काय विचारावे, कशाच्या आधारे विचारावे, कोणत्या विषयाच्या आधारे विचारावे, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मुलाखत घेण्यासाठी आपल्याला एक तर माहिती असली पाहिजे, त्या विषयाची माहिती असली पाहिजे, शिस्त असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, नियोजन योग्य असलं पाहिजे, पूर्ण तयारी असली पाहिजे, जाणीव असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे, इच्छा तयारी असली पाहिजे, संयम सहनशीलता असली पाहिजे, आवड गोडी असली पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे, मनाची पक्की तयारी असली पाहिजे, आपल्या बोलण्यावर पक्का विश्वास असला पाहिजे, आपण जे प्रश्न विचारतो त्यावर आपला पक्का विश्वास असला पाहिजे, प्रश्न विचारताही आले पाहिजे आणि प्रश्नाचं उत्तर देताही आलं पाहिजे, अशी आपल्यात कुवत आणि क्षमता असली पाहिजे. तरच आपल्याला मुलाखत घेता येते, चांगल्या रीतीने मुलाखत घेता येते. अशा प्रकारे मुलाखत घेण्यासाठी जे गुण आहेत, जे वैशिष्ट्य आहेत, जे गुणधर्म आहेत, ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला मुलाखत घेता येते, अन्यथा मुलाखत घेता येत नाही. आणि मुलाखत कोणत्याही व्यक्तीची घेता येते, तसं काही नाही. कोणी गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही असो, कोणाचीही मुलाखत घेता येते. त्या मुलाखतीमधून त्या माणसाचे काय प्रश्न असतील, काय अडचणी असतील, काय समस्या असतील, त्यांचं कार्य, या सर्व बाबीची माहिती आपल्याला मिळते. म्हणून मुलाखत घेताना चांगली तयारी असणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये नम्रपणा असणं आवश्यक आहे, नम्रपणा आवश्यक आहे, माणुसकी आवश्यक आहे, शिस्तता आवश्यक आहे. अशा प्रकारे सर्व गोष्टी असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला चांगल्या रीतीने मुलाखत घेता येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. धन्यवाद.